नाबार्डचा रिपोर्ट आला होता आणि मग त्या रिपोर्टचा बेस घेऊन आरबीआयने निर्णय घेतला की एमएससी बँकमध्ये जे काही इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह आहेत, ज्याच्यामध्ये सर्व नेते असतील, काही डायरेक्टर असतील, या सगळ्यांना काढण्यात आलं आणि तिथं हे ॲडमिनिस्ट्रेटर बसवले आले। हे 2011ला झालं। म्हणजे ॲडमिनिस्ट्रेटर म्हणजे कोण? माजी IAS अधिकारी हे नाबार्डली बसवले। मग 2012ला परत एकदा कन्नडचं टेंडर निघालं, ज्याच्यामध्ये 32 कोटीवरनं व्हॅल्यू 45.95 कोटीवर नेली। तेव्हा सुद्धा टेंडर कुणी भरलं नाही। मग 2012 म्हणजे 30/7/2012ला अजून एकदा टेंडर काढलं आणि त्याची व्हॅल्यू 45.95 कोटी ठेवली। म्हणजे पहिल्यांदा 2009ला टेंडर 32 कोटी, दुसऱ्यांदा 2012ला जेव्हा ॲडमिनिस्ट्रेटर आलं तेव्हा ते टेंडर कितीला निघालं? 45.95 कोटी आणि 2012ला लगेचच काही महिन्यात त्यांनी टेंडर काढलं 45.95 कोटी। असं 3दा टेंडर काढलं आणि तिसऱ्यांदा ते टेंडर आम्ही भरलं आणि 45.95 कोटी रुपयापेक्षा 5 कोटी अधिकचे देऊन 50.2 कोटी रुपयाला हे टेंडर आम्ही बारामती ॲग्रोली घेतलं। याच्यामध्ये तुम्ही सर्वांनी समजून घ्या, नाबार्डली जो रिपोर्ट केला होता त्याच्यामध्ये 76 आणि 9 आणि 46 असे काहीतरी 100 लोकांचं नावं त्याच्यामध्ये घेतली होती। 100 लोकांची नावं, त्यात अनेक नेते, त्यांच्या अगेन्स्टचा तो रिपोर्ट होता। आणि ईडीली जी FIR फाईल केली त्याच्यामध्ये या 97 लोकांची नावं आहेत आणि ईडीली जो त्या ठिकाणी FIR केला त्याच्यामध्ये रोहित पवारचं नाव नाही। आणि मी जेव्हा कारखाना घेतला होता तेव्हा तिथं कुठलंही इलेक्टेड बोर्ड नव्हतं। म्हणजे तिथं कुठेही एखादा राजकीय व्यक्ती हा MSC बँकेच्या बोर्डात नव्हता। तिथं माजी अधिकारी होते, माजी IAS अधिकारी होते, जे आरबीआयने बसवलेले आहेत। आता मग तिथे जेव्हा ते टेंडर माजी अधिकाऱ्यांनी आणि ॲडमिनिस्ट्रेटरनी काढलं, ते टेंडर त्यावेळेस बारामती ॲग्रोली घेतलं होतं। त्यामुळे याच्यामध्ये आपण जर बघितलं तर या 97 लोकांना ठेवलं बाजूला ज्यांचं FIR मध्ये नाव आहे। आणि मी ॲडमिनिस्ट्रेटर म्हणजे अधिकाऱ्यांच्या काळामध्ये म्हणजे आरबीआयचा जेव्हा कंट्रोल MSC बँकेवर होता तेव्हा मी टेंडर घेतलं आणि मी एकटा अडकलो, नाही तर माझ्या एकट्यावर त्या ठिकाणी कारवाई करण्याचा प्रयत्न हा ईडीच्या माध्यमातून झाला, राजकीय दृष्टिकोनातूनच झाला। अधिकारी बिचारे अधिकारी याच्यात नसतील कारण शेवटी त्यांना आदेश हा पाळावा लागतो। पण जे काही झालं ते फक्त माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून नाही तर त्यांच्या एजन्सीच्या माध्यमातून झाला। आणि मग ईडीच्या म्हणजे माझं नाव FIR मध्ये नसताना माझं नाव मुद्दामून त्याच्यामध्ये घेतलं। फेब्रुवारी 2024ला 2दा मी ईडीच्या कार्यालयामध्ये गेलो, 12 तास चौकशी झाली। जी काय माहिती पाहिजे ती माहिती त्यांना त्या ठिकाणी दिलेली आहे। जे काय त्यांनी बघायचे ते तिथं बघितलेलं आहे। अनेक वेळा कारखान्यावर सुद्धा ते आलेले आहेत। माझा कारखाना हा सिम्बॉलिक ताबा हा ईडीचा आहे, पण कारखाना ताब्यात माझ्याकडे आहे, तो अजून सुद्धा मी चालवतो। कुठल्याही शेतकऱ्याला त्या ठिकाणी अडचण येणार नाही। आणि काल चार्जशीट जी फाईल केली ती का केली? कारण का त्यांना मर्यादित वेळेमध्ये चार्जशीट ही फाईल करावी लागते। आता चार्जशीट फाईल झाली म्हणजे ईडीला तर काही सापडलं नाही, मग आता त्यांनी चार्जशीट फाईल केली म्हणजे आता हा खेळ जो आहे, नाही तर आम्हाला न्याय जर कोणाला मागायचा असेल तर आता कोर्टात जाऊन मागावं लागेल। उलट आम्ही अपेक्षा करत होतो की चार्जशीट कधी फाईल केली जाते, कारण न्याय व्यवस्थेवर आमचा विश्वास आहे। आता न्यायालयामध्ये ही लढाई लढली जाणार आणि मी तुम्हाला आश्वासित करतो कुठेही आम्ही चुका केलेल्या नाहीत, कुठेही काही चुकीचं केलेलं नाही। त्यामुळे मला विश्वास आहे न्यायालयाच्या माध्यमातून मला त्या ठिकाणी न्याय मिळणार आहे। सेशन कोर्ट पासून सुरू होईल, सुप्रीम कोर्टापर्यंत ही लढाई जाणार, पण ही लढाई मीच जिंकणार कारण का न्यायव्यवस्थेवर एक विश्वास आहे आणि मी कुठेही काही चुकीचं केलेलं नाही। त्यामुळे चार्जशीट झाली आहे, आम्ही कुठेही काही घाबरत नाही। आम्ही पळणारी लोक नाहीत, आम्ही लढणारी लोक आहोत। आम्ही मराठी माणसं आहोत आणि मराठी माणसं दिल्लीसमोर कधीही झुकत नाही, हे अनेक वेळा त्या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे। विचाराची लढाई आहे आणि विचाराबरोबर अजूनपर्यंत मी आहे आणि पुढेही त्या ठिकाणी राहणार आहे। कुणी इतर लोक जे पळून गेले आम्ही पळून जाणाऱ्यासाठी नाही, आम्ही लाचारी स्वीकारणार नाही, कारण महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये महाराष्ट्राच्या स्वाभिमानी लोकांनी कधीही लाचारी स्वीकारलेली नाही। आता याच्यामध्ये जे 97 लोक आहेत याच्या खोलामध्ये तुम्ही जर गेला
तर त्याच्यामध्ये बहुतांश लोक ही एकनाथ शिंदे साहेबांकडे, भाजपकडे नाही तर अजितदादांच्या पक्षाकडे आहेत. म्हणजे आता ते लोक सत्तेत आहेत, आम्ही मात्र विरोधात आहोत. आणि याच्यामध्ये फक्त एक केस माझ्या विरोधात आहे आणि मी एकटाच त्या ठिकाणी आता ईडीच्या विरोधात लढत आहे. पण आम्ही लढणार, जिंकणार आणि दूध का दूध, पाणी का पाणी हे कोर्टाच्या माध्यमातून होईल असं मी आपल्या सर्वांना आश्वासित करतो. बारामती अॅग्रोच्या जागेसंदर्भात पण काहीतरी दिलं होतं की तुम्ही कन्नड चौधरी साखर कारखान्याची जागा बारामती अॅग्रोसाठी वापरली होती का कमी दरात विकत घेतली होती? अहो, साईडली नॅशनल हायवे गेला आहे. नॅशनल हायवेली मला काय किंमत दिली आहे, नॅशनल हायवेचं व्हॅल्युएशन काय हे तुम्ही तिथं बघा. म्हणजे मी 5 वर्ष कारखाना चालवल्यानंतर नॅशनल हायवेली मला काय व्हॅल्युएशन दिलं याच्यावरनं माझी आजची त्याची व्हॅल्यू तिथं बघता येईल. आणि मी कुठेही त्याची जमीन आधी वापरली नव्हती. कारखाना आधी घेतल्यानंतर कळालं की त्या कारखान्यात काहीच नाहीये, ती मशिनरी जुनी झाली आहे. त्यात उलट अतिरिक्त मला 60 कोटी खर्च करावे लागले, कारखाना स्टेबल करावा लागला. आणि नंतर अनेक वर्षांनंतर आता कुठेतरी कारखाना हा स्टेबल झालेला आहे.